नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये अखेर सुरुवात झालेली आहे आणि यंदा घरात आलेला एकापेक्षा एक भारी स्पर्धक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 चे सगळे 17 स्पर्धक त्यांची थोडक्यात ओळख करून देतो आणि शेवटी माझं प्रेडिक्शन देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण बिग बॉस मराठी सीझन 6 चे सगळे अपडेट तुम्हाला इथे मिळून जातील. सुरुवातीला सगळ्यात पहिली जी अभिनेत्री आहे ती आहे दीपाली भोसले सय्यद. अनुभवी अभिनेत्री, स्पष्ट बोलणारी आणि स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि राजकारणी माइंडसेट आहे बरं का. त्यानंतर आहे राकेश बापट. काम, मॅच्युअर आणि एक्सपिरियन्स, माइंड गेम खेळण्यासाठी मास्टर ठरू शकतो, याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. करण सोनवणे, स्मार्ट लुक, क्लिअर कम्युनिकेशन, ग्रुप पॉलिटिक्स मध्ये चांगला खेळाडू आहे. आयुष संजीव, तरुण, एनर्जेटिक आणि कॉन्फिडंट, युथ ऑडियन्सला सपोर्ट मिळू शकतो. सागर कारंडे, कॉमेडी टायमिंगसाठी ओळखला जाणारा चेहरा, पण बिग बॉस मध्ये विनोदासोबत स्ट्रॅटर्जी त्याला लागणार आहे, तर त्यामुळे त्यांनी स्ट्रॅटर्जीवरती सुद्धा काम केलं पाहिजे. त्यानंतर आहे अनुश्री माने. इमोशनल पण हॉनेस्ट प्लेयर, ऑडियन्स कनेक्शन मिळवण्यासाठी दाट शक्यता आहे. तन्वी कोलते, फ्रेश फेस, काम नेचर, पण बिग बॉस मध्ये शांत लोक जास्त घातक असतात असं समजलं जातं. गेल्या सीझन मध्ये आपण पाहिलेले आहे. प्राजक्ता शकुरे, बोल्ड ओपिनियन्स आणि स्पष्ट मत, घरात मतभेद निर्माण करणारी पर्सनॅलिटी, यांच्याकडे बघून मला वाटते. सोनाली राऊत, बोल्ड ॲटिट्यूड, फिअरलेस पर्सनॅलिटी, वादविवाद आणि टास्क मध्ये फुल ऑन दिसणार. रुचिता जामदार, कॉन्फिडंट आणि इंडिपेंडंट थिंकर, महिला स्पर्धकांमध्ये स्ट्रॉंग पोझिशन बनू शकते. त्यानंतर आहे प्रभू शेळके. स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज, फिजिकल टास्क मध्ये फायदेशीर ठरू शकतो. त्यानंतर आहे सचिन कुमावत. साधी इमेज पण सरप्राईज देणारा स्पर्धक, हळूहळू गेम मध्ये वर येऊ शकतो. त्यानंतर आहे सगळ्यांची लाडकी राधा पाटील. स्ट्रॉंग ओपिनियन्स प्लस क्लिअर स्टँड, घरात मुद्दे मांडताना मागे अजिबात हटणार नाही असं मला वाटतं. रोशन भजनकर, एनर्जेटिक आणि आउटस्पोकन, घरात एंटरटेनमेंट व्हॅल्यू वाढवणारा स्पर्धक. त्यानंतर आहे ओंकार राऊत, कॉन्फिडंट स्पीकर, वाद आणि टास्क दोन्ही दिसणारा खेळाडू. त्यानंतर आहे दिव्या सुनील शिंदे. स्ट्रेट फॉरवर्ड पर्सनॅलिटी, कोणाच्याही दबावाखाली न येणारी. त्यानंतर आहे विशाल कटोरियन, एंटरटेनमेंट प्लस एक्सपिरियन्स, बिग बॉसचा पूर्ण अनुभव असलेला स्पर्धक. तर मित्रांनो, आता आपण पाहिले हे 17 स्पर्धक. माझ्या मते यंदा टॉप कंटेस्टर असू शकतात राकेश बापट, दीपाली सय्यद आणि सागर कारंडे. पण बिग बॉस मराठीमध्ये मला असं वाटतंय इथे कधी कोण बाजी मारेल हे सांगता येत नाही. मी माझ्याकडनं तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता तुमचं मत काय? कोण जिंकणार बिग बॉस मराठी सीझन 6? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी मी सांगितलंय ते होतंय का नाही आपण शेवटच्या दिवशी पाहूया. 90 दिवसांनंतर या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.